हे फ्रेंड्स, आज आपल्या सोबत एक सुपर टॅलेंटेड 20 इयर ओल्ड मेहंदी आर्टिस्ट आहे, जी फक्त मेहंदी डिझाईन्स काढत नाही तर स्वतःच मेहंदी अकॅडमी लवकरच सुरू करणार आहे. तर आपण भेटूया. ऋतुजा, तो सगळ्यांना तुझी ओळख करून दे. थँक्स मॅम. मला तुम्ही तुमच्या चॅनलवरती मला ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल धन्यवाद. मी ऋतुजा पोळ, मेहंदी आर्टिस्ट, ऋतू मेहंदी आर्टिस्ट असं माझं पेज आहे इंस्टाग्राम वरती, त्याला फॉलो करा. थँक्यू. येस. तर तू 20 इयर ओल्ड आहेस, हो. राईट? तर ह्या वयाला बरेच मुलं अजून त्यांचं करिअर काय करायचं किंवा पुढचं शिक्षण काय करायचं ह्या शोधात आहेत. पण तू तर स्वतःचं अकॅडमी सुरू करायचं म्हणतेस. मग हे एवढं पॅशन कुठून तुला आलं आणि कॉन्फिडन्स? तुला एक स्वतःचं अकॅडमी सुरू करायचं म्हणजे एक कॉन्फिडन्स लागतं. हो. तर ते कॉन्फिडन्स तुला कुठून आलं? ऍक्च्युली मी लहानपणापासूनच मेहंदी काढते, एक 5वीत असल्यापासून. तेव्हा माझं ठरलं नव्हतं असं की अकॅडमी वगैरे काढेन मी, कारण माझा प्लॅन होता की जे मी एज्युकेशन केले, बीकॉम बँक मॅनेजमेंट, बँकेत जॉब करायचा. लाईक मोठी मोठी स्वप्न असतात ना सगळ्यांची, की मला एवढा पगाराची जॉब लागेल तेवढा. तर ती पण स्वप्न मी घेऊन प्लॅन ठेवला होता आणि बी प्लॅन हा माझा मेहंदी आर्ट होता. अच्छा. पण सुरुवात करताना एक 5वी पासून 7वी पासून मी मेहंदी काढायला सुरुवात केली. नंतर 12वी झाल्यानंतर मी प्रोफेशनल असा क्लास केला चांगला. एक बरं. 6 महिन्यानंतर मला असं वाटलं की आपण मेहंदीचा क्लासेस घ्यायला चालू करूयात. आणि नंतर ना मी माझं एज्युकेशन कम्प्लीट करेपर्यंत, म्हणजे 3 वर्ष या गोष्टीला झाले. आता एज्युकेशन पण कम्प्लीट झालेलं आहे माझं. तर 3 वर्ष झाले त्या गोष्टींना. तर आता मी हळूहळू मग क्लासेस घ्यायला चालू केल्या. एक 4-5 बॅच झालेत माझ्या कम्प्लीट छान, आणि Okay. त्याच्यामध्ये मी ग्रो केला हळूहळू. त्यामुळे आता कराडमध्ये अशी मेहंदी अकॅडमी नाहीये ना स्पेशल, म्हणून मला अकॅडमी चालू करायची. करेक्ट. वा, खूप छान. तर तू प्रोफेशनली बीकॉम तुझं झालेलं आहे हो. म्हटलीस. तर बीकॉम झाल्यावर तू जॉब केलीस का? हो, केली ना. 2 महिने मी पुण्याला शिफ्ट झाले. मला जॉब लागला होता 2 महिन्याचा. मी बिझनेस लोन, पर्सनल लोन यावरती काम केलं बँकेत, बरं. HDFC ला. पण ते मला तेव्हा पण असं सतत रोज असं की नाही, मी ह्याच्यासाठी पात्र नाहीये, की मला नाही वाटत ते की मी हे करू शकेल. म्हणजे माझा जो प्लॅन होता ना, तिथून मी गिव्हअप मारला. बर. आणि जो बी प्लॅन होता ना, तो आहे असा पुढे घेऊन मी 2 महिन्यानंतर पुणे सोडलं. अच्छा. आणि मग नंतर तू प्रोफेशनली मेहंदीचा कोर्स केला का? हो. अच्छा. किती महिन्याचा हा कोर्स केला तू? तो 2 महिन्याचा असतो. म्हणजे 2 तसा महिन्याचा. 45 डेजचा असतो, पण बरं. 2 महिने लागतात मिनिमम. तर मग ऋतुजा, मेहंदीची सुरुवात म्हणजे तू कधीपासून सुरुवात केलंस? कोणाच्या हातात काढलीस का मेहंदी, का कसं? हो. मी माझ्या आईच्या हातावरती पहिली मेहंदी काढली. जेव्हा अच्छा. मी शिकले मेहंदी, तेव्हा मला आईनेच पहिला चान्स म्हणतो ना आपला, बरोबर. तो माझ्या आईनेच दिला. अच्छा. आणि नंतर 10वी नंतर काय थोडे बरोबर. थोडे छोटे छोटे मला ज्या ऑर्डर्स आल्या त्याच्यातून मी मेहंदी काढत काढत गेले. तुला ऑर्डर्स यायला लागले 10वीला हो. असताना. मग तू ऑर्डरसाठी इन्स्टावर किंवा व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवत होतीस का वर्ड ऑफ पब्लिसिटी, म्हणजे माउथ माउथ पब्लिसिटी. पब्लिसिटी केली? आणि मग तशी तुला मेहंदीची ऑर्डर्स यायला हो. लागले. आणि मग ती फिलिंग कशी होती जेव्हा तुला छान. पैसे मिळायला लागले, तुला ऑर्डर्स मिळायला लागले? छान होती फिलिंग. म्हणजे मी हम्म. काहीतरी स्वतःसाठी करतेय, हम्म. ही फिलिंग बेस्ट होती बेस्ट. माझ्यासाठी. एखादा एक अनुभव सांगशील का? मेहंदी तू कोणाला तरी काढलीस आणि त्यांचा आनंद, म्हणजे तो एक्सपिरियन्स तुला आजपर्यंत ताग्यात तू विसरू शकत नाहीयेस. युकेचा क्लायंट पूजा मॅडम होत्या. बरं. त्यांना मी 10वीत 12वीत असताना जेव्हा त्या येतील तेव्हा मी मेहंदी काढलेली आहे. आणि ते माझ्या वर्षभर, म्हणजे त्या कधी येणार हे माझ्या डोक्यात असतं की मी पुन्हा एकदा मेहंदी काढेन त्यांना, आणि त्या माझं अच्छा. भरभरून कौतुक करतात. अरे वा. म्हणजे कधी कधी ह्या छोट्या गोष्टी असतात जे हा. तुम्हाला इन्स्पायर करून तुम्ही तसं काहीतरी करायचा विचार करता. एखादी अकॅडमी, आज तू स्वतःचा अकॅडमी काढायचा म्हणून विचार करतेयस.
तर मेहंदीचं ओरिजिन तुला माहिती आहे का? काही थोडीशी कल्पना आहे कुठून ही सुरुवात झाली? असं हिस्टॉरिकली ऐकायला मिळतंय की इजिप्त पासून ते हो इजिप्तमधनं उगमस्थान झालं आणि तसं भारतात आलं. हो आणि आता हे एक रिच्युअल झालेलं आहे वेडिंग्स मध्ये, मग छोट्या छोट्या कार्यक्रमांमध्ये. तर तुला असे ऑर्डर्स येतात वेडिंग्सचे? हो हो भरपूर येतात ऑर्डर. बर. जेव्हा भारतात ज्या हम्म. संस्कृतीप्रमाणे तुळशीचं लग्न होतं, बर. त्याच्यानंतर आमचा सीझन चालू होतो. ओके. तो मे महिन्यापर्यंत असतो, म्हणजे 6 महिने आमचा सीझन असतो चालू. तेव्हा भरपूर ऑर्डर येतात आणि ब्रायडलच्या, हम्म. ग्रूमच्या हम्म. किंवा मोठे मोठे फंक्शन असतील, जे जे म्हणजे ज्या त्या महिन्यात येतात ते ते फंक्शन मध्ये अटेंड करतो आम्ही ओके. तिथे. मग मी तेव्हा एकटीच नाही वर्क करत, टीम वर्क करते. अच्छा. आणि आत्ताचे नवीन स्टाईल्स काय आहेत मेहंदीचे? आता तर जास्त ब्रायडल वरती फोकस केला जातो, म्हणजे जे काही असेल डिझाईन आता आले, एलिफंट वगैरे, ग्रूम असेल, ब्राईड असेल, लेटेस्ट जे फ्लावर्स आले असतील ते, आणि जे बाकीचे लोक असतात ते अरेबियन, मिनिमल अशा ओके. डिझाईन, मंडला आर्ट आले. बर. नाही, मी नुकतंच आता ऐकलेलं आहे पोर्ट्रेट हा मेहंदी. ते काय प्रकार आहे? हा ते म्हणजे आपण एखाद्याचं हुबेहूब चित्र काढू शकतो. अच्छा. लाईक कोणाची तरी आजीवरती प्रेम असतं, कोणाचं तरी त्यांच्या डॉग पप्पीज वरती प्रेम असतं, ते आहे असं चित्र काढलं जातं ते पोर्ट्रेट मध्ये. बर. ते म्हणजे कसं केलं जातं? ते एक छोटस स्टिकर असतं, लाईक की आपण एक छोटासा डॉग घेतला, प्रिंट आउट काढून आणायचं हम्म. आणि ते प्रिंट असतं ना, ते हातावरती हे करायचं, हम्म. चिपकवायचं, आणि त्याच्यानंतर ना आउटलाईन पडतात त्याच्या, पेपरवरती आधी आउटलाईन काढून घ्यायचं आणि हम्म. मग ते क्रीमनी हे करायचं, लावायचं चित्र व्यवस्थित काढून घ्यायचं, आणि त्याच्यावरती मग मेहंदीच्या कोननी आउटलाईन टाकायच्या. ओके. हुबेहूब पोर्ट्रेट मध्ये हो असतं तसं हो येतं? सेम तसं येतं. अच्छा. त्याच्यामध्ये शेडिंग, फिनिशिंग पण मॅटर करतं. मग हे तुझ्या त्या कोर्स मध्ये आहे का? हो आहे हे ना. पण. अच्छा. तुझ्या कोर्स बद्दल थोडं सांगशील? कोर्स मध्ये काय काय शिकवलं जातं? हा सांगते. माझा कोर्स आहे 45 दिवसांचा. 45 दिवसांमध्ये आपण खूप गोष्टी शिकवतो. पहिली तर गोष्ट आली कोन मेकिंगची. बर. आता मार्केटमध्ये खूप कोनचे प्रकार आलेत, पण ते केमिकल आहेत. आपण ओके. कसे कोन बनवतो? ओरिजिनल बनवतो कोन. ऑर्गॅनिक बोलतात त्याला. मग ते हिनाचं पावडरनी आम्ही पहिला दिवसच असतो तो पहिले 2-3 दिवस कोन मेकिंग आणि पेस्ट मेकिंगच शिकवतो. ओके. तिथून जे चालू होतं ते ऍडव्हान्स लेवल पर्यंत, ग्रूम, ब्राईड, बेबी शॉवर, एलिफंटचे डिझाईन्स असतील, जे लेटेस्ट जे काही काही आलं असेल ते त्या कोर्समध्ये पूर्ण होऊन जातं. तर ऋतुजा, तुला एक यंग मेहंदी आर्टिस्ट म्हणून आतापर्यंत काय काय चॅलेंजेस आले जेव्हा तू हे ऍज अ करिअर, ऍज अ बिझनेस म्हणून निवडलंस क्षेत्र? पहिलं चॅलेंज तर असतं क्लायंट. बर. क्लायंट बेस असतो, आपल्याला स्टुडंट कसे मिळणार हा चॅलेंज असतो, किंवा आपण कुठे क्लास घेणार हा पण चॅलेंजच आहे. रेंट पे करणे वगैरे, नंतर मार्केटिंग करणे. आता सोशल मीडियावरती तर भरपूर जास्त चॅलेंजेस असतात, कारण माझ्यापेक्षाही बेस्ट आर्टिस्ट इथे आहेत. मग त्यांना टफ फाईट कशी द्यायची हे माझं तर स्ट्रॉंगली मोठं चॅलेंज आहे, कारण आता माझ्यासारखे आर्टिस्ट आहेत ना भरपूर. अगदी बरोबर आहे, भरपूर हम्म. आहेत. बरोबर बोलतीयस तू. मग या सगळ्या चॅलेंज मधून गो थ्रू करत करत तरी पण तू स्वतःला सेल्फ मोटिवेट कशी ठेवतेस या सगळ्या गोष्टींमधून? कधी कधी काय होतं ना, की एक बॅच असते 12 लोकांची, 13 लोकांची, हं. आणि ती बॅच एक महिनाभर चालली ना, की काही स्टुडंट यायला सुरू करत नाहीत, म्हणजे मॅम मला नाही जमणार, हे नाही. मग जो माझा असतो ना क्रायटेरिया, जो लिहिलेला असतो की आपल्याला पेमेंट एवढं येणार आहे, हे येणार आहे, तो फिसकटतो आणि तेव्हा मी डिमोटिवेट होऊन जाते. हो. बर. मग नंतर मी स्वतःला सांगते की ठीक आहे, आपण पुढची बॅच चांगली करू, ही झाली ती चांगलीच आहे, बर. असं मी स्वतःला मोटिवेट करत असते. कारण प्रत्येक वेळेसच क्लायंट असं सेम नाही राहत बरोबर. ना, अगदी. स्टुडंट येतात हं. क्लासमध्ये रेग्युलर, असं नाही होत. बरोबर आहे. मग या सगळ्यासाठी तुला फॅमिली सपोर्ट आणि सोसायटी सपोर्ट मिळाला का? हो अगदी. फॅमिली मिळाला, सोसायटी, फ्रेंड सर्कलचा मिळाला, बर. पण सगळ्यांचा मेंटली मिळाला. अच्छा.
हा. फायनान्शियल Financially स्टेबिलिटी नाही. तू. हा, व्हेरी गुड. बर, खूपच छान. पण मग अजून एक गोष्ट म्हणजे हे सगळे चॅलेंजेस फेस करत करत प्लस तुझं पॅशन जोपासत आता तू एक मेहंदी अकॅडमी काढण्याचं स्वप्न स्वतःसोबत घेऊन चालली आहेस आणि ते सुरू करणार आहेस. तर मग त्यामधून तू काय काय कोर्सेस देणार आहेस, कसे कंडक्ट करणार आहेस? जेव्हा मी अकॅडमी काढेल ना, हं. तेव्हा माझ्या अकॅडमीमध्ये मेहंदीचे सगळे प्रकार असतील. बर. सगळे म्हणजे ऑल महाराष्ट्र, ऑल इंडियामध्ये जे चालतात हं. त्याचे. मग माझा 2 महिन्याचा, 3 महिन्याचा क्लास असेल, छोटे छोटे सेमिनार्स असतील, वर्कशॉप असतील, किंवा बर. एखादा कलाकार येऊन इथे दाखवेल. अरे म्हणजे वा. माझ्यापेक्षा जो पण बेस्ट कलाकार आहेत ना, त्यांचे बरोबर. मी 1 डेचे सेमिनार ठेवणार. बर. ह्या गोष्टी सगळ्या होतील त्यामध्ये. फक्त मेहंदीवरती जास्त फोकस होईल माझ्या अकॅडमीमध्ये. खूप छान. म्हणजे हे सगळं ऐकून तुझी कल्पना खूपच छान आहे आणि हे तुझं स्वप्न खरंच साकार हो ही माझी मनापासूनची इच्छा. Thank तर ही सगळी तुझी जर्नी आणि या सगळ्या गोष्टींमधून आणि तू सोबत घेऊन चाललेलं स्वप्न, तर यातून तू यंग आर्टिस्टना काय सल्ला देऊ इच्छितेस? सल्ला देण्या इतपत मी मोठी नाहीये मॅडम, पण मी एक ऍडवाइस देते ना छोटस, बर. की आर्टिस्ट लोकांना पेशन्स महत्वाचा आहे. बर. खूप जास्त. म्हणजे क्लायंट कितीही रूडली बोलला, हं. किती क्लायंटनी ॲरोगंट असेल, तर आपण तोंडात साखरच ठेवायची. कारण वा. क्लायंट नाही गेला पाहिजे. आणि क्लायंट आपला हा पहिला क्लायंट असतो ना, हा. हा शेवटपर्यंत राहतो आपल्यासोबत. बर. आणि म्हणजे हे पण एक प्रत्येकाच्या अंगात कला हवी की हो. क्लायंट जोडणं, क्लायंट क्लायंट बेस जोडणं. तयार करणं. बरोबर, अगदी बरोबर आहे तुझं. तर तुझ्याशी बोलून मला खूपच छान वाटतंय आणि इन्स्पायरिंग जर्नी आहे तुझी. तर एक छोटस रॅपिड फायर राऊंड घेऊया आपण. हो. ओके. तर आता तुला कुठल्या कलाकाराच्या हातावर किंवा कुठल्या आर्टिस्टच्या हातावर, सेलिब्रिटीच्या हातावर मेहंदी काढायला आवडेल? अगदीच मराठी कलाकार असतील ते. वा, गुड. आणि तुला तुझ्या या मेहंदी फॉर्म मधला कुठला आर्ट खूप जास्त आवडतो? ब्रायडल. व्हेरी गुड. आणि तू ऋतुजा या नावाला कसं डिस्क्राईब करशील एका शब्दामध्ये? सतत बदलणार. गुड. खूपच छान. तर हा होता आमचा ऋतुजा सोबतचा आजचा एपिसोड. सगळ्यांनी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा जास्तीत जास्त. धन्यवाद. रितूज मेहंदी आर्टिस्टची जर्नी अशीच खूप सक्सेसफुली चालू राहू देत हीच शुभेच्छा. तर ही रितूचा हा जो सगळा जर्नी होता विथ बिझनेस स्टार्टअप, आलेले चॅलेंजेस अँड ऑल डाऊनफॉल्स, खूपच छान आणि इंटरेस्टिंग होता. ही जर्नी तुम्हालाही आवडली असेल आणि हा आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा आमच्या चॅनलला. टिल देन, कीप क्रिएटिंग, कीप स्माइलिंग. सी यू.